दिस इज पार्ट नंबर 2 ऑफ ऑप्टिक्स. ऑप्टिक्सचा पहिला भाग आपण बघितला, त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन म्हणजे काय बघितलं आणि हे तुम्हाला लॉज लक्षात ठेवले पाहिजेत. रिफ्लेक्शनचे लॉज आय इज इक्वल टू आर हा मेन लॉ जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. कारण आता आपण बघणार आहे ते रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शन मध्ये तुम्हाला बेसिक जे स्कूल लेवलला झालेलं आहे ते एकदा रिवाइज करा. रिफ्रॅक्शन मध्ये तुम्ही स्नेल्स लॉ बघितलेला आहे. स्नेल्स लॉ इज इम्पॉर्टंट. स्नेल्स लॉ मध्ये काय होतं बघा, ज्या वेळेला एखादा लाईट रे हा एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियमकडे येतो, त्यावेळेला तो एकतर नॉर्मलच्या जवळ जाईल. when the light ray comes from one medium to another medium, so this is called interface. हे सगळे तुम्हाला पूर्वी माहित झालेले असले पाहिजे, कारण आताच्या पोर्शन मध्ये हा डिलीट केलेला आहे. सो दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे, आणि हा आहे तो रिफ्लेक्शनचा लॉ आहे. आपण जो आता अगोदर लिहिलेला आहे तो रिफ्लेक्शन, आणि आता आपण बघतोय ते रिफ्रॅक्शन. दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँड दिस इज इंटरफेस म्हणजे हा दोन मीडियाना सेपरेट करतो. ज्या वेळेला इन्सिडेंट रे रिफ्रॅक्ट झाल्यावरती नॉर्मलच्या जवळ येईल, त्यावेळेला मीडियम कसं असतंय, एअर ऑर रेरर मीडियम टू डेन्सर मीडियम. दिस इज डेन्सर मीडियम. हे तुम्ही स्कूल लेवलला बघितलेलं आहे. देन आय इज ग्रेटर देन आर. आणि जर उलट झालं म्हणजे रिव्हर्स केस असेल, वेन द लाईट रेज कम्स फ्रॉम रेरर मीडियम टू डेन्सर मीडियमच्या उलट म्हणजे डेन्सर टू रेरर आला तर लाईट हा लांब जाणार आहे, नॉर्मल पासून लांब जाणार. हे मीडियम कोणतं, डेन्सर. दिस इज डेन्सर मीडियम अँड दिस इज रेरर मीडियम. आता यामध्ये हा आणि हा अँगल बघा. सो आय इज लेस दॅन आर. मग स्नेल्स लॉ काय सांगतो तुम्हाला, स्नेल्स लॉ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम वेअर द लाईट एंटर्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम with respect to rarer medium is equal to sin I upon sin R. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेरर मीडियम. पहिल्या डायग्राम साठी डायग्राम काढू नका, फक्त रिवाइज करा. हे तुम्हाला काढायची आवश्यकता नाहीये, कारण परीक्षेला याच्यावरती काही क्वेश्चन विचारणार नाहीयेत. परंतु हे बेसिक असल्यामुळे जे तुम्ही स्कूल लेवलला बघितलेलं आहे त्याचा पार्ट आहे हा. रिफ्रॅक्शन मध्ये हा पार्ट खूप लक्षात ठेवायला लागतो. तर या डायग्राम साठी काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेरर साइन आय अपॉन साइन आर. म्हणजे काय करायचं लक्षात ठेवा. हे कशी ट्रिक आहे, ज्यामध्ये लाईट एंटर होतोय, येतोय, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डेन्सर, आणि जिथून लाईट ओरिजिनेट होणार आहे, जिथून लाईट येणार आहे ते मीडियम एअर किंवा रेरर असेल ते इथं लिहिलं पाहिजे. आणि जिथून लाईट येतोय त्याचा अँगल वर, जिथं लाईट एंटर होतोय त्याचा अँगल खाली. तसं या सेकंड डायग्राम साठी काय लिहिता येईल बघा. सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला काय लिहिता येईल, ह्या डायग्राम साठी काय लिहिता येईल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणत्या मीडियमचा येणार, तुम्हाला साइन आय साइन आर मध्ये लिहायचं असेल तर रेरर इथं येणार आणि डेन्सर इथे येईल. इक्वल टू दिस इज आय अँड दिस इज आर, साइन आय अपॉन साइन आर. आता हा जिथून येतोय तो अँगल वर घ्यायचा, जिथून येतोय लाईट तो अँगल वर येणार, जिथे लाईट जातोय तो अँगल खाली येणार.
आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या इथं खाली लेटर कोणतं येणार, जिथं लाईट एंटर करतोय तिथं लेटर येणार. पण हा आय इथला कमी असतो, इथला आय जास्त असतो. हा फरक आहे त्याच्यातला. तुम्ही जरी कोणताही दुसरा अँगल इथं लिहिला तरी चालू शकतो, पण इन्सिडन्स अँगल लाईट येणार आणि रिफ्रॅक्टेड लाईट जिथं जातोय ज्या मीडियम मध्ये तो. आता लाईट हा पाथ बदलतो, हे दोन्ही मीडिया वेगवेगळे आहेत. म्हणजे काय होतं, लाईटचा पाथ बदलतो, लाईटच्या प्रॉपर्टीज बदलतात. ज्या वेळेला लाईट हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये येतो, पण ती दोन मीडिया कशी पाहिजेत, ऑप्टिकली डिफरंट पाहिजेत. रेरर मीडियम, डेन्सर मीडियम. तुम्ही रेरर टू रेरर घेतलं, सेम मीडियम घेतलं इथे, तर लाईटच्या पाथमध्ये कोणताही चेंज होणार नाही. सो इंटरफेस म्हणजे काय, इट सेपरेट्स द टू मीडिया विच आर ऑप्टिकली डिफरंट मीडिया. यांचं ऑप्टिकल डेन्सिटी ही वेगवेगळी असते. तुम्ही डेन्सर तेच मीडियम इथं जर खाली घेतलं तर लाईट हा सरळ जाणार आहे. तसं लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन द होमोजिनियस मीडियम. डेन्सर टू डेन्सर म्हणजे सेम मीडियम घेतलं, वॉटर आणि वॉटर, तर इथं कोणताही पाथमध्ये बदल होणार नाही, लाईटच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल होणार नाही. याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. आणि स्नेल्स लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट लॉ अबाउट रिफ्रॅक्शन. सो व्हॉट इज रिफ्रॅक्शन? When a ray of light comes to an interface between two media and enters into another medium of different refractive medium or different optically denser medium, दुसऱ्या ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये एंटर होतो, रे ऑफ लाईट चेंजेस इट्स प्रॉपर्टी. प्रॉपर्टी चेंज होते म्हणजे काय काय चेंज होणार, स्पीड चेंज होतो लाईटचा, वेवलेंथ चेंज होते, आणि प्रपोगेशन डिरेक्शन तर आपण बघितलेली आता. हा असा प्रपोगेट होत होता, चेंज झाला, इथून येत होता तो इथं गेलेला आहे. सो देर इज अ चेंज इन डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन सुटेबल टू दॅट मीडियम. दिस इज रिफ्रॅक्शन. याला रिफ्रॅक्शन म्हणतो आपण. तर रिफ्रॅक्शन, द लाईट चेंजेस इट्स पाथ. तुम्ही अशी स्कूल लेवलला डेफिनेशन बघितलेली. लाईट चेंजेस इट्स पाथ when it enters from optically one medium to optically different medium. ऑप्टिकली डिफरंट मीडियम पाहिजे. आता याचे काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहे आणि त्याच्यामध्ये एक आपण डिराईव्ह करणार आहे फॉर्म्युला. सो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्याचा स्टडी मात्र तुम्ही चांगला केला पाहिजे, कारण हा लाईट मध्ये कायम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लागणार आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लागणार आहे. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट इज रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू दॅट इन मीडियम. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूमचा आणि स्पीड ऑफ लाईट मीडियम मध्ये जो काही असेल तो त्यांचा रेशो. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिनोटेड बाय लेटर सी, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, आणि स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, इन मीडियम अदर देन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम सोडून दुसरं मीडियम, याला आपण डेन्सर मीडियम म्हणतो. तर एअर हे सुद्धा मीडियम डेन्सर आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. लक्षात ठेवा, एअर हे मीडियम सुद्धा व्हॅक्यूमच्या दृष्टीने काय डेन्सर आहे. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी आणि एअर मध्ये पार्टिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे एअर आपण विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इट इज डेन्सर. सो C upon V is the refractive index of medium. त्याला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणायचं, ऍब्सोल्यूट. आता फॉर एअर मीडियम, जरी आपण हे एअर मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम डेन्सर म्हणत असलो तरी सुद्धा लाईटची व्हेलॉसिटी ही एअर मध्ये जवळजवळ व्हॅक्यूम सारखी असते. एअर मीडियम मध्ये आणि व्हॅक्यूम मध्ये आपण लाईटची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंद घेतो. ऍक्च्युअली ती व्हॅल्यू आहे व्हॅक्यूम मध्ये
स्पीड ऑफ लाईट, परंतु एअर मध्ये सुद्धा आपण तीच घेतो, जवळजवळ सारखी, म्हणजे तो डिफरन्स आहे तो निग्लिजिबल आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर एअर मीडियम काय येणार? इट इज इक्वल टू 1, ऑलमोस्ट इक्वल टू 1. व्हॅक्युमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय येणार? एन फॉर व्हॅक्युम इक्वल टू 1. एन फॉर एअर इट इज ऑल्सो इक्वल टू 1, नियरली इक्वल टू 1, म्हणून 1 घेतला जातो. व्हॅक्युमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1. दुसरं कोणतंही मीडियम असेल, अदर मीडिया, म्हणजे एअर सोडून आणि व्हॅक्युम सोडून, व्ही कायम लेस असणार सी पेक्षा, कारण स्पीड जो आहे लाईटचा तो हायेस्ट आहे व्हॅक्युम मध्ये. सो फॉर एनी अदर मीडिया एन इज ग्रेटर दॅन 1. पण तुम्हाला एक्झाम्पल पण माहिती आहे, एन ग्लासचा किती आहे? 1.5. एन वॉटरचा किती आहे? 1.33. म्हणजे 1 पेक्षा हे सगळे जास्त आहेत. सो इफ एन इज लार्ज, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लार्ज ऑफ मीडियम, द मीडियम इज ऑप्टिकली डेन्सर. ग्लास मीडियम हे एअर मीडियम पेक्षा ऑप्टिकली डेन्स आहे, ऑप्टिकली डेन्सर मीडियम. आणखीन एक पॉइंट कोणता आहे बघा, ऑप्टिकली डेन्सर मीडियम इज नॉट नेसेसरी फिजिकली डेन्सर. आता कंपॅरिझन वॉटर आणि ऑइल मध्ये, वॉटर मोस्ट फिजिकली डेन्सर मीडियम कम्पेअर टू ऑइल, आणि ऑइल मोर ऑप्टिकली डेन्सर. ऑप्टिकली डेन्सर वेगळा प्रकार आहे आणि फिजिकली डेन्सर वेगळा प्रकार आहे. तर इथं लाईट साठी आपण हे मीडियमचा विचार करतो, ऑप्टिकली डेन्सर. नाउ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये काय फरक आहे बघा. जर 2 मीडियम असतील, मीडियम 2 आणि मीडियम 1, त्याचा आपल्याला मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगायचा आहे विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. म्हणजे समजा लाईट हा ग्लास मधून वॉटर मध्ये एंटर होतोय, असं गृहीत धरा, ग्लास मधून वॉटर मध्ये येतोय, तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू ग्लास, किंवा उलट असेल, लाईट वॉटर मधून ग्लास मध्ये येतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. 2 वेगवेगळे मीडिया आहेत, त्यावेळेला त्याचा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. पण समजा लाईट हा एअर मधून वॉटर मध्ये येतोय, तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. एअर मधून ग्लास मध्ये येतोय, तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 म्हटल्यावरती काय लिहिलं पाहिजे तुम्हाला? वर व्हेलॉसिटी किंवा लाईटचा स्पीड व्हॅक्युम मध्ये अपॉन लाईटचा स्पीड मीडियम मध्ये. सेकंड इज मीडियम, जसं आपण आता लिहिलं होतं, एन एम इज इक्वल टू एन एम इक्वल टू काय लिहिलं होतं आपण आता? एन एम, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो इट इज सी अपॉन दिस इज व्ही. तर तोच फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. सेकंड साठी सी अपॉन V2, फर्स्ट साठी सी अपॉन V1. आता याचा रेशो घेतला आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1, म्हणजे रेशो घ्यायला लागेल. रेशो घेतल्यावरती काय येणार बघा, आपण रेशो घेतला याचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू 2 विथ रिस्पेक्ट टू 1, सी अपॉन V2, सी अपॉन V1, सी गेट कॅन्सल, सो इट इज V1 बाय V2. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी असा सिम्बॉल लिहिला जातो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1. म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे तो इथं खाली घ्यायचा आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू काढायचा आहे तो इथं वर घ्यायचा आहे. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो आपल्याला पुढे पण लागणार आहे. सो दिस इज N2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड with respect to refractive index of 1, velocity of light in this medium upon velocity of light in this medium. These are some examples of illustration of refraction. Examples काय बघ, हे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला झालेले आहेत स्कूल लेवलला. आणखी दुसरं पण एक्झाम्पल झालेलं आहे. बॉटम ऑफ स्विमिंग पूल्स अपियर टू बी रेज्ड. आपण स्विमिंग पूलचा जर खाली बॉटम तळ बघितला तर तो आपल्याला वर आल्यासारखा वाटतो, म्हणजे त्याची डेप्थ जास्त असते तरी सुद्धा तो वर आल्यासारखा दिसतो. इफ द इंक मार्क ऑन द पेपर इज केप्ट बिलो द ग्लास स्लॅब,
इट अपियर्स टू बी लिफ्टेड अप वेन वी सी इट फ्रॉम द अप्पर साइड. म्हणजे ग्लास चिपच्या खाली, ग्लास स्लॅबच्या खाली जर आपण एखादी वस्तू ठेवली किंवा पेपर ठेवला तर तो वर आल्यासारखा दिसतो. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला स्कूल लेवलला झालं होतं. इफ दिस इज अ बीकर कंटेनिंग वॉटर अँड इफ यू प्लेस द स्टिक इनसाइड दिस बीकर, स्टिक ठेवली तर त्याचा पार्ट हा असा दिसतो आपल्याला. इफ दिस इज अ स्टिक, इट अपियर्स टू बेंड, इट अपियर्स टू बेंड इनसाइड द वॉटर. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स हे रिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. लाईट चेंजेस इट्स पाथ when enters from one optically medium to different optically medium. आता या इलस्ट्रेशन मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे, डिराईव्ह करून दिलेला आहे. तो परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारला जातो. कोणता आहे बघा. सो रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब, रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब. आता ट्रान्सपरंट स्लॅब काढून दाखवलेली आहे. दिस इज अ ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅबच्या खाली ठेवलेला आहे पॉइंट ओ, मार्कर, हा मार्क करून ठेवलेला आहे. तर तुम्ही एअर मधनं बघितले, म्हणजे वरून जर बघितलं तर हा ऑब्जेक्ट कुठं दिसेल, हे मार्किंग किंवा हा पॉइंट कुठं दिसेल, आहे वर उचलल्यासारखा दिसतो. पॉइंट आहे तो इथं आहे, मार्किंग आहे ते इथं आहे. स्लॅब मध्ये एवढी त्याची डेप्थ आहे, रिअल डेप्थ, आणि तुम्हाला हा वर आल्यासारखा दिसतो. म्हणजे जी एक्झाम्पल, जे स्विमिंग पूलचं एक्झाम्पल सांगितलं होतं ते, तर वर आल्यासारखा दिसतो. म्हणजे एवढा त्याची रिअल हाईट नाहीये, रिअल डेप्थ नाहीये. तर दिस इज अपॅरंट डेप्थ. रिअल डेप्थ ही आहे आणि अपॅरंट डेप्थ एवढी आहे. तर इथं डायग्राम जी काढलेली आहे ते रेज काढलेली, रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट. दिस इज अ रिअल ऑब्जेक्ट आणि तो ऑब्जेक्ट इथं वाटतो. सो दिस इज इमेज. आता याचं एक्सप्लेनेशन काय लिहिलेलं आहे बघा. कन्सिडर अ पॉइंट ऑब्जेक्ट ओ इज प्लेस्ड ऍट द बॉटम ऑफ स्लॅब. हेन्स आर इज द रिअल डेप्थ. आर इज द रिअल डेप्थ. एवढा तो खाली ठेवलेला आहे. द ऑब्जेक्ट अपियर्स टू बी लिफ्टेड ऍट पॉइंट आय. एवढा वर आल्यासारखं लिफ्ट. व्हेन सीन फ्रॉम अप्पर साइड थ्रू एअर. इथून बघितलेलं आहे. सो ए इज अपॅरंट डेप्थ. आता यासाठी आपल्याला दोन इन्सिडेंट रे लागणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट पासून ही इमेज दाखवायची आहे, तर ऑब्जेक्ट पासून दोन इन्सिडेंट रे आपण काढलेले आहेत. वन इज दिस इज ओपी. ओपी इज इन्सिडेंट रे. ओपी इज इन्सिडेंट रे. आता हा रे सरळ आहे, नॉर्मलच्या दिशेने. नॉर्मली इन्सिडेंट ऍट दिस, नॉर्मली इन्सिडेंट. जर नॉर्मली इन्सिडेंट झाला तर तो बाहेर पडताना दुसऱ्या मीडियम मध्ये, म्हणजे एअर मध्ये बाहेर पडताना तसाच बाहेर पडणार, स्ट्रेट, विदाउट डेव्हिएशन. डेव्हिएट होणार नाही, वळणार नाही, कारण हा नॉर्मली इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रे नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर इन्सिडेंट झालेला आहे. ज्या वेळेला रिफ्रॅक्शन मध्ये इन्सिडेंट रे हा नॉर्मली इन्सिडेंट होतो, त्यावेळेला आफ्टर रिफ्रॅक्शन इट ट्रॅव्हल्स along the same straight path. म्हणजे तुम्हाला असं दाखवता येईल, समजा जर हे इंटरफेस आहे, हा इंटरफेस ही नॉर्मल आहे. दिस इज इंटरफेस. सपोज XY इज द इंटरफेस आणि लाईट या नॉर्मल वरनं आलेला आहे, तर हा पुढं असाच पास होणार आहे, डेव्हिएट होणार नाही. पण समजा जर ऑब्लिक इन्सिडेंट झाला तर हा डेव्हिएट होईल. इफ सपोज दिस इज डेन्सर मीडियम आणि हे रेरर असेल तर तो असा वळणार आहे. पण जर तो नॉर्मली आला तर तो डेव्हिएट होत नाही, तो वळत नाही किंवा बेंड होत नाही. तर हा प्रकार लक्षात घ्यायचा, तेच सांगितलेलं आहे. म्हणजे ओपी हा रे बेंड होणार नाही. आता ओक्यू हा नॉर्मल पासून लांब गेलेला. दिस इज नॉर्मल, दिस इज नॉर्मल, दिस इज ऑल्सो नॉर्मल. तर नॉर्मल पासून लांब का गेला? कारण स्लॅबचं मीडियम हे डेन्सर मीडियम आहे, स्लॅबचं मीडियम डेन्सर मीडियम आहे आणि बाहेर हे एअर आहे म्हणजे रेरर मीडियम. तो नॉर्मल पासून लांब जाणार.
जर एअर टू डेन्सर आला असता तर तो नॉर्मलच्या जवळ गेला असता. नॉर्मल पासून लांब गेलेला आहे हा, म्हणजे हा ऑब्लिकली इन्सिडेंट आणि असा गेलेला आहे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स नॉर्मलशी केलेला, इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हे दोन रेजचं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिलं पाहिजे. तर ते डिस्क्रिप्शन काय आहे बघा. ओपी नॉर्मली इन्सिडेंट रे, नो डेव्हिएशन. OQ obliquely incident ray, hence it gets deviated along QC, along QC, not BC, along QC, म्हणजे QC मार्गाने गेलेला आहे. इन एअर अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल, जे आता तुम्हाला दाखवलं तर ते अवे फ्रॉम नॉर्मल असं गेलेलं आहे. QC, याला लेटर तुम्ही QC देऊ शकता, QC. तर हे दोन रेज झाले. आता हे दोन रेज एकमेकाला जिथं एकत्र येतील ती इमेज तयार होणार. म्हणजे दोन रेजचा आपण ह्या इमेज काढण्यासाठी उपयोग केला. हे माग ओढलेले QC रे हा बॅकला प्रोड्यूस केलेला आहे. सरळ रेषा काढायची आणि जिथं इंटरसेक्ट होईल या रेला ती असणार इमेज, ती इमेज असणार आहे. रे BC, not BC, it is QC. Ray QC appears to come from point I. So I is the image of object O. I is the image of object O. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब पाहिजे तुम्हाला. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब, स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे. मग हे साइन I अपॉन R का लिहिलं नाही आहे, साइन R बाय I काय लिहिलेलं आहे. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब. आता हे रिव्हर्स का लिहिलेलं आहे बघा. ऍक्च्युअली इक्वेशन ह्या डायग्राम प्रमाणे काय येईल बघा. रे हा एअर मध्ये येतोय, म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर मीडियम विथ रिस्पेक्ट टू स्लॅब म्हणजे डेन्सर मीडियम इक्वल टू साइन I अपॉन साइन R. हा झाला स्नेल्स लॉ झाला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर येणार, ज्या ठिकाणी जातोय, ज्या ठिकाणी लाईट एंटर होतोय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्या ठिकाणाहून लाईट येतोय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे NA विथ रिस्पेक्ट टू D साइन I अपॉन साइन R. आणि आपल्याला पाहिजे तो D चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब. कारण एअर आणि व्हॅक्युम आपण सेम धरतो, म्हणजे आपल्याला पाहिजे हे, आपल्याला ही टर्म पाहिजे NDA अशी पाहिजे. मग हा फॉर्म्युला काय होणार, रिव्हर्स होणार, साइन R अपॉन साइन I असा रिव्हर्स होणार. हे इथं लिहायचं नाहीये तुम्हाला, फक्त इथं या डायग्राम वरनं सांगितलेलं आहे कसं येणार ते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू दिस स्लॅब म्हणजे डेन्सर मीडियम, एअर विथ रिस्पेक्ट टू D, जिथून येतोय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह, त्याचा साइन अँगल वर, आणि जिथं लाईट जातोय त्याचा साइन अँगल खाली. पण आपल्याला असं नकोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर नकोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर पाहिजे म्हणजे स्लॅबचा. मग हे रिव्हर्स केलं पाहिजे. सो साइन R अपॉन साइन I. सो दिस इज रिटन हिअर साइन R अपॉन साइन I. आता हे काढायचंय आपल्याला याचं उत्तर. तर त्या फिगरवरनं काय काय काढता येतं बघा. फिगरवरनं तुम्हाला जॉमेट्री लिहिली पाहिजे. फ्रॉम फिगर tan R आणि tan I ची व्हॅल्यू काढली, tan R आणि tan I ची व्हॅल्यू. तर डायग्राम मध्ये ही कशी येते बघा. tan I आणि tan R पाहिजे. तर tan R कसं दाखवता येईल, स्लॅब मध्ये दाखवायचंय. हा अँगल R आहे, दिस अँगल इज R. मग हा अपोजिट अँगल सुद्धा काय होणार, R होणार. दिस अपोजिट अँगल इज R. मग समजा हा राईट अँगल ट्रायंगल पूर्ण केला आपण, हे तुम्हाला वेगळ्या कलरने दाखवते. हा राईट अँगल ट्रायंगल, दिस इज राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यामधला हा आहे R. tan R
समोरची बाजू ही अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट म्हणजे ही एक्स आली, अपोजिट म्हणजे एक्स आले आणि ऍडजस्टंट म्हणजे ही आले म्हणजे ए आले, म्हणजे एक्स अपॉन ए. सो दिस इज एक्स अपॉन ए. सो दिस इज एक्स अपॉन ए. आता tan आय पाहिजे. tan आय काय येणार बघा. आय इथं आहे. दिस इज आय, दिस इज आय. सो tan आय अपोजिट म्हणजे एक्सच राहिलेला आहे आणि ऍडजस्टंट ही झाली. ऍडजस्टंट ही बाजू पाहिजे tan साठी. ही बाजू काय आहे. दिस इज आर, दिस इज द आर. एक्स अपॉन आर. सो एक्स अपॉन आर, एक्स अपॉन आर. आता आय आणि आर अँगल हे अतिशय स्मॉल आहेत. दीज आर व्हेरी स्मॉल अँगल्स, दीज आर स्मॉल अँगल्स. म्हणून साइन आय बरोबर काय लिहिता येईल. साइन आय बरोबर tan आय, साइन आर बरोबर tan आर. आणि आपल्याला हेच इक्वेशन साइन घालून लिहिता येतं. सो साइन आय इज इक्वल टू एक्स बाय आर, साइन आर इक्वल टू एक्स बाय ए. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साइन आर, साइन आर म्हणजे ही बाजू येणार अपॉन साइन आय म्हणजे ही बाजू येणार. एक्स अपॉन ए अपॉन एक्स बाय आर म्हणजे हा फॉर्म्युला. आपण आता फॉर्म्युला लिहिलेला हा फॉर्म्युला. साइन आर वर पाहिजे, साइन आय खाली पाहिजे. साइन आर वर आणि साइन आय खाली. सो दिस इज आर अपॉन ए. आणि आर म्हणजे रिअल डेप्थ, ए म्हणजे अपॅरंट डेप्थ. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ स्लॅब इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला झाला. तर अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो परीक्षेला. शो दॅट किंवा एक्सप्लेन अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाईल.